अथ तंत्रोक्तम रात्रीसूक्तम। जी या विश्वाची स्वामिनी, सत्ताधारिणी, विश्वाला धारण करणारी, विश्वाचे पालन आणि संहार करणारी व तेज स्वरूप भगवान विष्णूची अनुपम शक्ती आहे, त्या भगवती निद्रादेवीची म्हणजेच रात्रीदेवीची ब्रह्मदेव स्तुती करू लागला। ब्रह्मवाच, ब्रह्मदेव म्हणाला, हे देवी, तूच स्वाहा, तूच स्वधा व तूच वषटकार आहेस। स्वर हेही तुझेच निजरूप आहे। तू अक्षर आहेस, नित्य आहेस, जीवनदायी अमृत आहेस। प्रणवामध्ये म्हणजेच ओंकारामध्ये अ, उ, म या 3 मात्रांनी तूच राहतेस। तसेच त्या प्रणवामध्ये अ, उ, म या 3 मात्रांच्या व्यतिरिक्त जिचा विशेषत्वाने उच्चार केला जात नाही अशी जी अर्धमात्रा आहे ती तूच आहेस। हे देवी, तू संध्या आहेस, सावित्री आहेस आणि तूच परमश्रेष्ठ जननी आहेस। हे देवी, तूच या विश्वाला धारण करतेस, तूच या विश्वाची उत्पत्ती करतेस, याचे पालन करतेस आणि कल्पांती यांचा संहार करतेस। हे जगन्मय देवी, विश्वाच्या उत्पत्तीकाळी तू सृष्टीरूपी असतेस, विश्वाचे पालन करताना स्थितीरूपी असतेस, तर कल्पांती विश्वाचा संहार करताना तू संहाररूप धारण करणारी असतेस। हे देवी, तूच श्रेष्ठ विद्या आहेस, तूच महान माया आहेस, तूच महान मेधा म्हणजेच बुद्धी स्मरणशक्ती, महान स्मृती आहेस आणि तूच महान मोहरूप अशी महादेवी, महासुरी म्हणजेच महान देवता आहेस। हे देवी, तूच सत्वादी 3 गुणांना उत्पन्न करणारी सर्व जगाची प्रकृती आहेस। तूच महाभयंकर अशी कालरात्री, महारात्री व मोहरात्री आहेस। हे देवी, तूच श्रीलक्ष्मी, तूच विश्वस्वामिनीश्वरी, तूच री आणि तूच बोध हे जिचे लक्षण आहे अशी बोधस्वरूपा बुद्धी आहेस। तूच लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती व शांतिरूप म्हणजे क्षमा, सोशिकता आहेस। हे देवी, तू खडग, शूल, गदा, चक्र, शंख, धनुष्य, बाण, भुशुंडी, परीघ ही आयुधे धारण करणारी आणि भयंकर भयप्रद स्वरूपाची आहेस। हे देवी, तू सौम्य आहेस, सौम्यतर आहेस, सर्वाधिक सुंदर आहेस। पर आणि अपर म्हणजेच दृश्य आणि अदृश्य या सर्वांमध्ये तूच सर्वश्रेष्ठ परमेश्वरी आहेस। हे अखिलात्मिके देवी, या जगात कोठेही ज्या काही लहान मोठ्या सत असत रूप वस्तू आहेत त्या सर्वांची जी शक्ती आहे ती तूच आहेस। तेव्हा तुझी स्तुती करणे कसे शक्य आहे? हे देवी, जो जगाचा सृजनकर्ता, पालनकर्ता व संहार करता आहे तो भगवान विष्णूही तुझ्यामुळे योगनिद्रावश झाला। त्या तुझी स्तुती करण्यास येथे कोण समर्थ आहे? हे देवी, ज्या अर्थी तू मला, भगवान विष्णूंना व भगवान ईशानाला म्हणजे शंकराला शरीर धारण करावयास लावलेस, त्या अर्थी तुझी स्तुती करण्याची कोणामध्ये शक्ती आहे? हे देवी, तू स्वतःच्या या उदार प्रभावांनीच प्रशंसित आहेस। म्हणूनच तू सर्व शक्तीने या मधु व कैटभ नामक 2 दुर्धर असुरांना मोहित कर आणि जगाचा स्वामी असलेल्या भगवान विष्णूला त्वरित जागे करून त्याला या 2 महान असुरांना मारण्याची बुद्धी दे। तंत्रोक्त रात्रीसूक्त संपूर्ण।